बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल कामगार संघटना आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ ठरली आहे। त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी देखील आपण पाहिलं बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे। मात्र शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेनं या संपातून माघार घेतली आहे। शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेतली आहे। बेस्ट कामगार सेनेशी संलग्न सुमारे 7000 कर्मचारी 500 ते 700 बस चालवतील अशी घोषणा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। दरम्यान बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले। काल टॅक्सी रिक्षा पकडण्यासाठी मुंबईकरांच्या अशा प्रकारे लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या। बेस्टच्या संपाचा परिणाम मुंबईकरांवर जाणवू लागलाय। सर्वत्र चाकरमानी मिळेल त्या वाहनानं कामावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकलच्या स्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते, तशीच मेट्रो स्थानकावर देखील गर्दी आहे। घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची जास्त गर्दी आहे, तर बस नसल्यानं नेहमीपेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी लोकलला बघायला मिळते। राज्यभरात विविध संप सुरू असतानाच काल मंत्रालयाच्या गेटवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन केलं। यावेळी 2000 कर्मचारी एकत्र आले आणि केंद्राप्रमाणे 4600 ग्रेड पे मिळावा या प्रमुख मागणीसह 5 दिवसांचा आठवडा करावा यासाठी आंदोलन करण्यात आलं। देशभरातील माल वाहतूक कर्मचारी देखील 2 दिवसांच्या संपावर गेलेत। कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी, तसंच दर महिना 24,000 रुपये किमान वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलंय। राज्यातील 20 कंपन्यांमधील कर्मचारी देखील संपावर गेलेत। संप पुकारणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे। खासगीकरणाला विरोध करत हे 20 कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेलेत। सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून फटकारलंय। न्यायालयानं प्रत्येकाला जागा दाखवली असा टोला राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून लगावलाय। वसईच्या वालीव भागात भाजप युवा जिल्हाध्यक्षाची दादागिरी आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी वालीव पोलिसांनी युवा जिल्हाध्यक्षासह 6 जणांना अटक केली आहे। बातमी थंडीची। मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे। राज्यात सर्वात कमी किमान तापमान हे अहमदनगर इथे नोंदवण्यात आलंय। 6.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे। तर मुंबईतील तापमानातही पुन्हा घट झाली आहे। मंगळवारी मुंबईचं किमान तापमान 16.3 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं असून तापमानात आणखीन घट होण्याची देखील चिन्ह असल्याचं वर्तवण्यात येत आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते अंबरनाथमधल्या शूटिंग रेंजचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आदित्य ठाकरे यांना रायफल आणि पिस्टल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही। कल्याणमध्ये राष्ट्रवादीतर्फे नगरपालिकेसंबंधी विविध प्रश्नांवर गावकऱ्यांनी आंदोलन केलं। आंदोलकांनी कल्याण शिळ रोडवर रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी निषेध केलेला आहे। 27 गावांची वेगळी नगरपालिका कधी करणार, सोबतच 6500 कोटी कधी देणार असा प्रश्न राष्ट्रवादीच्या आंदोलकांकडून यावेळी विचारण्यात आला। निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील परीट अर्थात धोबी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला। या मागणीसाठी परीट समाजानं काल मुंबईमध्ये आंदोलन केलं। भिवंडी पंचायत समितीत श्रमजीवी संघटनेनं अधिकाऱ्यांच्या खुर्चीला लाजाळूच्या पानांचा हार घालून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। भिवंडी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांविरोधात हे अनोखं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। स्वच्छ भारतच्या माध्यमातून शहरातील बेवारस आणि भंगार गाड्या नागरी वस्तीत नेऊन ठेवल्यानं सानपाडा परिसरातील रहिवासी चांगले संतापलेत। स्थानिक नगरसेवकांनी वारंवार मागणी करून देखील या गाड्या हटवत नसल्यानं अखेरीस या गाड्या थेट मनपा मुख्यालयातच नेऊन टाकल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। मकर संक्रांती आधीच घातक अशा नायलॉनच्या मांजाचे पतंग उडायला सुरुवात झाली आहे। कल्याणमध्ये नायलॉनच्या मांजात अडकलेल्या एका कावळ्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे। कल्याण पालिकेच्या मुख्यालय परिसरातच हा कावळा मांजामुळे जखमी होऊन झाडाला लटकला होता। डोंबिवलीत सतत छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलांनी भर चौकात चोप दिलाय। नांदिवली भागातला हा प्रकार आहे। मागच्या काही महिन्यांपासून हा पुरुष पीडित महिलेला त्रास द्यायचा। अखेर वैतागून या महिलांना त्याला चांगला चोप दिलाय। भिवंडीमध्ये जवाहर कंपाऊंडमधील भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली होती। आग लागलेल्या ठिकाणी सीएनजी पंप असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। मुंबईमध्ये मागील 2 दिवसांमध्ये लोकलच्या अपघातांमध्ये एकूण 18 जणांचा मृत्यू झालाय। लोकलमधून पडून एकूण 20 प्रवासी जखमी झाले। त्यामुळे मुंबईची लोकल ही डेथलाईन ठरताना आता बघायला मिळते आहे।
म्हाडानं आपल्या अखत्यारीतील नव्या जुन्या बांधकामांसाठीचे नियम कठोर करण्याचा निर्णय घेतलाय। सोसायटींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा असेल आणि त्यांचे फायर ऑडिट केलं असेल तरच त्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिलं जाईल अशी माहिती म्हाडातर्फे देण्यात आली आहे। कॉलेजना शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी रुसाकडून 5 कोटींचा निधी मिळणार आहे। आतापर्यंत राज्यातील 68 तर मुंबईतील 18 महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे। मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाला मार्चपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। 3 वर्षात मार्गिकेचं काम पूर्ण केलं जाणार आहे, तर वर्षअखेरपर्यंत या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार आहे। मुंबई ठाणे मेट्रो मार्गादरम्यान वाहनांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी मार्गरोधक पान गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगले आहेत। त्यांची साफसफाई करण्यासाठी MMRDAला रोज हजारो लिटर पाण्याचा वापर करावा लागतोय। येता जाता पान तंबाखूची पिंक टाकणाऱ्यांमुळे मार्गरोधकांच्या स्वच्छतेसाठी विशेष यंत्रणाच या ठिकाणी तैनात करण्याची वेळ आता MMRDAवर आली आहे। लोकलच्या डब्यात प्रवेशद्वारावर उभे राहून इतर प्रवाशांचा मार्ग रोखणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी RPFनं व्हॉट्सअॅपचा प्रयोग सुरू केलाय। त्यामुळे अरेरावी करणारे तब्बल 1400 प्रवाशांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून 7 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पंतप्रधानांनी दिलेली 1,500ची मानधनवाढ अद्याप प्राप्त न झाल्यानं राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कालपासून 2 दिवस राज्यव्यापी संप पुकारलाय। त्यामुळे काल आणि आज राज्यभरातील अंगणवाड्या बंद राहणार आहेत। कोल्हापूरमध्ये काल अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी रस्त्यावर उतरल्या होत्या। जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संपाची माहिती देण्यापासून ते अफवांना आळा घालण्यापर्यंत अनेक बाबी सहज हाताळण्याच्या दृष्टीने ट्विटर हे सध्या मुंबई पोलिसांच्या भात्यातील प्रभावी अस्त्र ठरतंय। जनजागृती, सूचना, बदलांची माहिती, मदत, सहकार्य, तक्रारींची दखल अशा अनेक कारणांसाठी मुंबई पोलीस ट्विटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी संवाद साधत आहेत। देशातल्या अन्य कोणत्याही पोलीस दलापेक्षा मुंबई पोलीस ट्विटरचा प्रभावी वापर करत असल्यानं तब्बल 46,30,000 फॉलोअर जोडले गेलेत। मुंबई नाशिक महामार्गाच्या 8 पदरीकरणाच्या कामाला येत्या 24 तारखेपासून सुरुवात होणार आहे। सद्यस्थितीत हा महामार्ग 4 पदरी असून तो वाहतुकीसाठी अपुरा पडतोय आणि यासोबत मुंबई आग्रा आणि मुंबई पुणे बंगळुरू महामार्गाला जोडण्यासाठी शहापूर मुरबाड कर्जत असा रस्ता तयार करण्यात येणार आहे। खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली। या खवल्या मांजराची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 40 लाख रुपये आहे। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाल्यानं दिवसभरामध्ये 8.8 अंश सेल्सिअस किमान आणि 29.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। पुढील 2 दिवस थंडी कायम राहणार असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय। तर पुण्यात सिंहगड रस्त्यावर एका आठवड्यात 2,651 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। नवले पूल परिसरात चुकीच्या आणि उलट्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे। हेल्मेट सक्तीला 10 दिवस पूर्ण झाल्यानं काल शिवसेनेनं काढलेल्या अंत्ययात्रेनंतर हेल्मेट सक्तीचा सर्वपक्षीय 10वा वैकुंठात करण्यात आला। अगदी हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून यावेळी निषेध करण्यात आला। उद्यापासून नागपुरातून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होणार आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ताजबाग आणि टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन यात्रा कामठीकडे रवाना होईल। नागपूर मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील 48 किलोमीटरच्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आणि त्यासाठी 11,239 कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीची लाट पसरली। गेल्या 24 तासांमध्ये एकूण पाऱ्यामध्ये 4.4 अंश सेल्सिअसनं घट झाली असून 7.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पुढील 3 ते 4 दिवस ही परिस्थिती अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे। नागपूरमधील रेडिसन ब्लू या 5 स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गुन्हे शाखेच्या छाप्यात एका तरुणीला पकडलं असून एका महिला दलाला देखील अटक करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजारावला हिला अटक करण्यात आली आहे। औरंगाबादमध्ये काल संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समितीने हे आंदोलन केलं। शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी FRPचे थकीत पैसे द्यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं।
औरंगाबादमध्ये काल मुख्य पोस्ट ऑफिस समोर कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, पोस्ट कर्मचाऱ्यांची थांबवलेली कर्मचारी भरती त्वरित सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 80% पोस्ट ऑफिस कर्मचारी संपात सहभागी झाले होते। काल कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल प्राध्यापकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये संस्थाचालक आणि प्राचार्य हुकुमशाही करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। नाशिकमधून दिल्लीनंतर अहमदाबादला 13 फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होणार आहे। एप्रिल अखेरपर्यंत हैदराबाद, भोपाळ, बंगलोर आणि गोवासाठी होणार ही विमानसेवा या ठिकाणी सुरू होणार आहे। पुण्यामध्ये कंत्राटीकरण आणि जनविरोधी खासगीकरण रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील संघटित आणि असंघटित कामगारांनी हा मोर्चा काढला। गडहिंग्लज तालुक्यातल्या नेसरी गावात एसटीनं विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना घडली। विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी जात असताना हा अपघात झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी मोदींच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामांचा शुभारंभ आणि स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। सोलापूरच्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे आणि यासाठी सोलापुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। सोलापुरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे तर पोलिसांचा मोठा फौजफाटा सोलापुरात तैनात करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आंदोलन केलं। यावेळी मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापुरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत। मोदींच्या या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घातल्यास किंवा त्यांच्या मार्गात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे। सोलापुरातील पंतप्रधानांच्या सभेवर महादेव कोळी समाजानं बहिष्कार टाकलाय। समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मतदान न करण्याचा इशारा महादेव कोळी बांधवांनी दिलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद तसंच दुष्काळग्रस्तांना मदत असं उद्धव यांच्या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे। तर राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शहकटशहाचं राजकारण बघायला मिळते। त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे दुष्काळ पाहणीवर निघत असल्यानं आज मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे। शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन फारुख अब्दुल्ला आणि चंद्राबाबू नायडू यांनी पवारांची भेट घेतली। यावेळी मोदी विरोधकांना एकजूट करून भाजप विरोधात आघाडी स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालंय आणि या विधेयकातील सर्व संशोधनांना बहुमतानं या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान लोकसभेतील मंजुरीनंतर आता आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे। बाबरी मशीद राम जन्मभूमी जमीन वादावर 5 सदस्यीय न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे। 10 जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिल्यानंतर आज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना व्यंगचित्रातून फटकारलंय। काश्मीरच्या पुलवामा इथे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आलंय। नसीरभाई उर्फ रहमान असं या दहशतवाद्याचं नाव आहे। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून व्हिएतनाममधून ऑइल टँकरची वाहतूक करणाऱ्या जहाजाला समुद्रात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। हाँगकाँगच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हा अपघात झालाय। तिकडे दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्रेनच्या भीषण अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 200हून अधिक प्रवासी जखमी झालेत। बांगलादेशमध्ये वस्त्र उद्योग क्षेत्रातील कामगारांचं वाढीव वेतनासाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आंदोलनादरम्यान पोलिसांनी या कामगारांना मारहाण केली आहे। बातमी ऑस्ट्रेलियामधून ऑस्ट्रेलियामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। बर्फवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियातील जनजीवन विस्कळीत झालं तर दुसरीकडे जर्मनीच्या दक्षिण आणि पूर्व भागात देखील जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे। स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लावामध्ये मंगळवारी हिमवादळ झालं।
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात स्लोवाकियाच्या उत्तरेस हे हिमवादळ झालंय. ग्रीसमध्ये देखील सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. ग्रीसमधील तापमान सध्या उणे 20 अंश सेल्सिअस झालंय. त्यामुळे ग्रीसमधील शाळा, न्यायालय आणि काही सरकारी कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. आणि आता बातम्या मनोरंजन विश्वातून. झुंड या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन सध्या नागपूरमध्ये आहेत. ज्या सेंट पॉल शाळेत चित्रीकरण सुरू आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर या महिन्यात लग्न करतोय. सान्या सागर हिच्याशी प्रतीक विवाहबद्ध होणार आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारीला लखनौमध्ये प्रतीकचा विवाह सोहळा संपन्न होईल. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.